आम्ही सारे खवय्ये. चला आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया. विद्याताई, पुढची रेसिपी काय आपली? आंब्याचा ढोकळा. आंब्याचा ढोकळा. हे कुठे सापडलं तुम्हाला? हे पण आंबा महोत्सव मध्येच मला सापडलं. तेथेही पाककृती स्पर्धेत काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण बनवायचं होतं. मग मी आंबा होता घरात, पीठही होतं. मग म्हटलं ह्याचा ढोकळा, तर इन्स्टंट ढोकळा बनवायला शिकूया. मग तो मी ट्राय केला आणि त्यालाही मला पहिलं बक्षीस मिळालं. आणि ते आत्ताचे सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील साहेबांच्या हस्ते बक्षीस मिळालेलं आहे. आणि तोच ढोकळा आता आपण इथे बघतो. इथे बघ. साहित्य सांगता मला काय काय? खोबरं, बेसन, आंब्याचा गर, मिरची, मोहरी, कोथिंबीर सजावटीसाठी, लिंबू फूल, मीठ आणि लिंबू. ओके. हे लिंबू फूल काय नवीन? लिंबू फूल म्हणजे सायट्रिक ऍसिड. अरे जुनं आहे. पहिल्यांदा लिंबू फूल मी आज पहिल्यांदाच ऐकलं. आपण त्याला सायट्रिक ऍसिड सुद्धा म्हणतो. बरोबर. आणि हा हापूस आंब्याचा रस. हो, हापूसच. हो, हापूसच. चवला फार महत्वाचं आहे, लक्षात घ्या. चव फार महत्वाचं आहे. ओके, साहित्य बघितलेलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायचं मला सांगता? प्रथम आपण हा आंब्याचा गर घेतला. आणि ऍट द सेम टाइम त्यांनी तिकडे काहीतरी ठेवलेलं. ते काय तुम्ही ठेवलंय? ह्याच्यात ज्या थाळीत आपण ढोकळा करणार आहोत त्या थाळीला तेल लावून ठेवून द्यायचंय, जेणेकरून पीठ तयार झालं. कारण हा इन्स्टंट ढोकळा आहे. पीठ तयार झालं की लगेच त्यात वाफवायला टाकायचं. आणि इथे तुम्ही हे इथे फोडणीसाठी तेल तयार ते झालं की लगेच त्याच्यावर फोडणी. आणि लगेच पोटात 15 मिनिटात पोटात जायला पाहिजे. ओके, चला सुरू. आता हे आपण आंब्याचा गर घेतला. आता काय करायचं? त्याच्यात हे बेसन घातलंय. पाणी. हे भज्यांचं पीठ आपण करतो तसंच करायचंय. तेवढंच सैल ठेवायचंय. हे आपण बेसनाच्या ऐवजी समजा तांदळाचं घेतलं तर चालू शकतं? तांदळाचं चालू शकतं, पण मग तांदळाच्या पिठाचा थोडासा रवा तयार करायला लागेल. रवा घ्यावा लागेल. अच्छा, म्हणजे चाळून घ्यायचा. चाळून उरलेला घ्यायचा. हे आम्ही सगळं व्यवस्थित नीट एकजीव करून घेतो. चला, आमचं व्यवस्थित इथे कालवण झालेलं आहे. आंबा आणि बेसन. आता पुढे काय करायचं सांगा? आता लिंबू फूल आणि बेकिंग सोडा हा थोड्याशा पिठात मी एकत्र करून ठेवलेला आहे. बरं. त्याचं मिश्रण मी हे 1 चमचा मिश्रण हे वेगळ्या एका सायट्रिक ऍसिड आणि काय एकत्र? बेकिंग पावडर. बेकिंग पावडर आणि सायट्रिक ऍसिड आणि थोडस 1 चमचा पीठ आपलं बेसन हे एकत्र करून ठेवलंय, जेणेकरून ढोकळा हा अतिशय व्यवस्थित हलका आणि जाळीदार व्हावा. थोडं पाणी लागेल. ह्याला आता पाणी लागेल. त्या पिठामुळे ते व्यवस्थित विरघळलं जातं. त्याचे कण कण राहत नाही. बऱ्याचदा महिला बेसन मध्येच सायट्रिक ऍसिड, बेकिंग सोडा वगैरे टाकून पीठ एकत्र करतात, परंतु ते तसं केल्याने हवी तशी जाळी सुटत नाही आणि ढोकळा मऊ होत नाही, फुलत नाही. म्हणून हा नेहमी सायट्रिक ऍसिड आणि सोडा वेगळं नेहमी ह्याचं मिश्रण तयार करायचं आणि अलगद हाताने ते ढवळायचे. प्रेमाने, वासा वासा करू नका, की हा असा छान पैकी फुलतो. खरंच की हो. हे आता छान मिश्रण हलकं झालेलं आहे. ओके. हे आता झाकण त्याच्यावर वाफ टाकू. आपण हे आतल्या बाजूला तेल लावून घेतलेलं आहे ना? हो. ठेव परत झाकणाचं. हे साधारण किती वेळ असतं? हे 15 मिनिटं. 15 मिनिटं का 15.5 मिनिटं का 17 मिनिटं ह्याच्यावर वाद घालण्यापेक्षा साधारण 15 मिनिटानंतर हे उघडायचं आणि जे तयार होतं ते माझ्याकडे आहे. काय मी अतिशय हुशार मुलगा आहे. ते इथे आपल्याकडे रेडी आहे. ओके. ते कसं दिसतं झाल्यानंतर वड्या उभ्या आडव्या पाडायच्या आणि हे असं तयार होतं. ओके. आता काय करायचं? ही फोडणीसाठी काहीतरी ते केलेलं. मी हे गॅस बंद करतो. आता मोहरी टाक. मिरची थोडीशीच बस. आणि लिंबू ना? लिंबू इथे ठेवू. आणि ही जी चटणी आहे ना, ही चटणी कशाची केली माहिती का? साधारणपणे ह्या चटणीमध्ये तुम्ही कोथिंबीर, मिरची
पुदिना खोबरं मीठ साखर आणि लिंबू पिळून ही चटणी. नॉर्मल चटणी आहे तीच आहे. महत्व ह्याला आहे. आता हे कसं चरचर 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 हे की नाही. चल 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 लवकर लवकर साहित्य साहित्य आणि कृती चल चल लवकर लवकर. आंबा ढोकळा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: बेसन, हापूस आंब्याचा गर, खोबरं, मिरची, मोहरी, कोथिंबीर, मीठ, सायट्रिक ऍसिड, सोडा आणि बेसनाचं मिश्रण. कृती: प्रथम एका बाउलमध्ये हापूस आंब्याचा गर, बेसन आणि पाणी घालून मिश्रण एकजीव करावं. त्यामध्ये मीठ, सायट्रिक ऍसिड, सोडा आणि बेसनाचं मिश्रण घालून ढोकळ्याचं बॅटर तयार करावं. तयार मिश्रणाचा ढोकळा वाफवून घ्यावा. तेलामध्ये मोहरी आणि मिरचीची फोडणी करावी. तयार आंब्याच्या ढोकळ्यावर ही फोडणी, ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून तुकडे कापून घ्यावेत.